नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण चाललो बाहेर गावी. तर व्लॉग तुम्ही हा पूर्ण पहा. जय जय श्रीराम. एक नारळ फोड. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मंडळी, या ठिकाणी पप्पानी बढियापैकी जय माताजीचा झेंडा आणलेला आहे. चला मोठी, चला मम्मी, चला आजी, चल. मम्मी काय म्हणते बरोबर ऐकून घे. पहिला मागची बसून देतो आहे की. चला मंडळी, आम्ही तर बढियापैकी मस्त तिघ जण मागं बसलेलो. या तिघी मायले की मस्त समोर बसतात आणि पप्पा अजून त्याच्या समोर बसतात. चला येतो. रामचंद्र की जय. तर चला मंडळी, फायनली आपण सध्या आपल्या अकाउंटवरून बढियापैकी निघालेला उज्जैनला जासाठी. पहिले ओंकारेश्वर जाणार आहे. रवी दादा, किती किलोमीटरचा प्रवास आहे आपला? 1000. तरी समजा 1000 पकडून घ्या मंडळी. तर मंडळी, आपण सध्या श्यामदान मिलवर आलेलो आहोत. या ठिकाणी श्यामबाबाचं दर्शन करून निघू म्हटलं सगळेजण मस्त. जय श्री श्याम. तर मंडळी, आपण हिवरखेड रोडनं निघालेलो आहोत. समोर दर्यापूर आहे, बऱ्हाणपूर आहे आणि सरळ मग ओंकारेश्वर. आणि मंडळी, आपण सध्या आलेलो आहोत श्री जोड गणपती हनुमान मंदिर ओंकारेश्वरवर. या ठिकाणी मोठं असं पप्पांच्या गुरुजीचं आश्रम आहे. या ठिकाणी ते आराम करत असल्याच्यानं आपण संध्याकाळी भेटू. तर अशा प्रकारे मंडळी, फायनली आपण सध्या ओंकारेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत मस्तपैकी. या ठिकाणी आपली गाडी जी आहे पार्किंग करून दिलेली आहे आणि इकडे चावी भेटून दिलेली म्हणते याची, या बॅगीची. भेटली काय? बापरे, भेटते नाही भेटत. कसं वाटलं दर्शी ओंकारेश्वर लिहून? आता अंदर गेला कसं वाटेल? लावून घे चावी देऊन दे आजी जवळ. आता फेकतो नदीत चाबी. सांग ते तिच्या बहिणीची ऐकून येईल आपली पूर्ण. अरे मी दिवा आणायला गेलती की नाही मंदिरात, म्हटलं बाई हे घे टाकते. बाई तांदूळ देलती ना, बाई तांदूळ देलती ना. आलती ते खोलीवर. चल आजी मग याने कुठे गेलती गाडी उभी? चला मंडळी, या ठिकाणी ओळखीची मंडळी भेटलेली आहे. तुमचा परिचय देऊन द्या ना. आता ओळखलं तुम्ही आले आम्हाला तर. हो काय? चला, चांगला आहे. हो, तू झालं दर्शन करत चालले? चला मग. अजून काय पाहिजे मंडळी? म्हणजे महाराष्ट्रात कुठेही जा, महाराष्ट्राच्या बाहेरही गेलं तर कोण ना कोणी ओळखू राहिलं, हे महत्वाचं आहे आपल्याला. चला, ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा मंडळी. कोणत्या गावचे आपण? अंजनगावचे. तेच तर म्हटलं. चला. हो, मस्त वाटते मंडळी. घरच्या परिवारासोबत आलं की अजून चांगलं वाटते. तुम्ही पहिले एकटे या सुरुवातले, नंतर मग परिवाराला घेऊन या. म्हणजे तुम्हाला सगळं समजून जाते कोणासोबत या कोणासोबत नाही या. ह्या मंडळी ओंकारेश्वरचं श्री गजानन महाराजांचं संस्थान. येता येऊ आपण बढियापैकी मस्त जहाजमध्ये बसू. त्या ठिकाणी बढियापैकी प्रदक्षिणा मारू आणि नंतर मग ओंकारेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ. मंडळी, सुशीलनं आम्हाला आणलं ओंकारेश्वरला यावर्षी, तुम्ही पण या. तर चला मंडळी, याचं म्हणणं आहे तुम्हाला, आम्ही यूट्यूबर आहे, हम इस पर तुम्हारा ब्लॉग जाएगा. मैं भी आपको देखो नर्मदा कावेरी संगम, डेम्पावराव, शादी गुरु शंकराचार्य, त्रिवेणी घाट, चलो. और लास्ट में मेन मंदिर. तर मंडळी, फायनली ओंकारेश्वरले पप्पाले घेऊन आलो. आनंद. काय करा दादा? कार्यालय का छोटू? पप्पाची लय विचारले का ओंकारेश्वरला याची? अरे का आले? आराम म्हणा. जैसे जाते करो. आराम म्हणा मग. पाहिजे का दादा? चला दर्शू, चला. आपला रस्ता हानी परत आहे. क्या चालू आहे? बढिया. चला मंडळी, आपण सध्या गजानन महाराजांच्या संस्थानावर आलेलो ओंकारेश्वर मध्ये. जय श्री गजानन माऊली. चला मंडळी. हा, तुम्ही कोणत्या गावचे? हो काय? असं पाहिजे शेगाव सारखं. पहा मंडळी, जसं की आपण या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांचे शेगाव चालू आहे. तर मंडळी, संध्याकाळचे टाइमले आपण ओंकारेश्वरला पप्पाच्या गुरुजीच्या आश्रमावर आलेलो. अरे बाप रे, लड़का मेरा ही. डायरेक्ट रामा भाऊ. तुमचं लय नाव घेतात बाबा, लय नाव घेतात. मग आम्ही असंच येऊन गेलो. बोल हिंदी में. पिछली बार आए थे तो इतना मन दुखा उनका, बोल रहे थे उनके यहाँ पे क्यों नहीं गए, मैंने कांटेक्ट किया था ऐसे वैसे.
तो रामा भाव तो बोलते ही हैं। यूट्यूब चैनल पे है वो। क्या उसको तो हम जब से पहचानते हैं, जब से उसकी शादी भी नहीं हुई थी। हाँ नहीं हुई थी ना। बिल्कुल बराबर है। सिद्ध महात्मा है हम। तुम क्या सोचते हो? क्यों? कैसा है महाराज जी ऐसे इसका सुशील का? बढ़िया, अच्छा है। क्या करते हो? यूट्यूब चॅनल आहे मेरा. हाँ। इंस्टाग्राम से वीडियो वगैरह कॉमेडी वीडियो निकालता मैं. हाँ बहुत बढ़िया। हम पहचानते हैं। हो हम आकोट भी गए कई बार। हो अभी बहुत बहुत समय से नहीं गए ना। 8 साल हो गए मैं यहाँ नहीं आया। हम तो उसके पहले से मैं नहीं गया। तरक्की करेंगे हमारी? हाँ तो कर तो रिया है। हाँ कर दिया है। कर दिया? तरक्की करेगा ना, खूब करेगा। अभी घर और तो कुछ भी नहीं है हमारा। आज तो सब बन जाएगा। पहले क्या था? कुछ भी नहीं। पहले कुछ नहीं था, कुछ भी नहीं। फिर अब तुम लोग हो गए। पट्टी फाड़ता था, हाँ वर्ली की पट्टी फाड़ता था। ऐसे ही घूमता था। हाँ बराबर है. थोड़ा इधर पूजा कर दी, उधर कर दिया, है ना। सही है ना। दोपहर में आया था मैं 3 बजे, भोजन कर लिया आके, हम्म, डब्बा लाए थे घर से। फिर मैं बोला थोड़ा गुरु जी आराम कर रहे हैं, मैंने चलो परिक्रमा करके आ जाएंगे। परिक्रमा बहुत करा। अच्छा होना चाहिए वहाँ। तो तुम किधर, कौन सा गांव तुम्हारा? हमारा माँ का गाँव देगा गाँव ले है। अकोला लाखोट है। अकोट से 45 किलोमीटर। तुम क्या कर रहे? मेरा फर्स्ट ईयर चालू. लो अच्छा तो है, और क्या। पढ़ रहा। मेरा भी 12वीं हो गई. बीएससी कंप्यूटर को एडमिशन तुमको ली. लगता था कि हम नहीं पहचानेंगे। हाँ मेरे को सही में लगता था कि पापा सिर्फ ऐसे बोल रहे थे कि मेरे महाराज है, मेरे गुरु जी है, ऐसे है वैसे. हमारे को नहीं विश्वास था आज तक. आपने तो उनको मतलब आते समय घर एकदम. में भी तुम्हारा नाम इतना निकालते हैं कि बहुत निकालते घर में भी। और आने ये जैसे निकाले वैसे तुम्हारा ही नाम निकाले। मेरे महाराज जी को मिलना है मेरे बस उनको हमने वहां से मंदिर में से लाया कि नहीं है, तो फिर मेरे को महाराज से मिलना है. पहले आते वक्त कहा भी नहीं लेके गए, हम सबको यहाँ पे लेके गए, लेके आए यहाँ पे डायरेक्ट. फायनली मंडळी रात्रीच्या 2 वाजता आपण आलेलो आहोत उज्जैनले. या ठिकाणी महाकालचं दर्शन करून घेऊ मस्तपैकी. आता आपल्याला या ठिकाणी भस्म आरती पाहायची होती सकाळची, पण काय करता गर्दी असल्याच्यानं आपला टाइम निघून चालला गेला. सकाळी 5:30 वाजता आपण दर्शन करायला अंदर आतमध्ये आलेला. आता मस्तपैकी महाकालचं दर्शन करून घेऊ. तर पहा मंडळी उज्जैनले थंडीत 5 वाजता दर्शन होऊन राहिलं आपलं बढियापैकी. अजून काय पाहिजे. पाहायचा नजारा बघा किती मस्त आहे. होय मम्मी पय एवढी पायात नशील तू कधी. देव पायाला लावून राहिला. जय श्रीराम, जय श्री महाकाल. यस यस जॉगिंग यस. मम्मी आठव तुझ्या बापाला. तर मंडळी अशा प्रकारे आपण सध्या उज्जैनमध्ये दर्शन करायला आलेलो आहोत. तुमचंही मस्त दर्शन करून देतो महाकालचं. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. थकला माणूस पुरा सकाळी. तर मंडळी या ठिकाणी महाकालचं दर्शन करायच्या वेळेस तुम्हाला जर अर्जंट लघवी जर आली तर टेन्शन घ्यायचं काम नाही. हे पाहिजे इथून तुम्ही असं वरतून उडी मारून या ठिकाणी जाऊ शकता. या ठिकाणी शौचालय आहे, मस्त बढियापैकी टॉयलेट्स आहे. चला मस्तपैकी दर्शन झालं मंडळी. चांगलं वाटलं, आनंद झाला एकदम दर्शन करून. इकडे पप्पाचं दर्शन झालं, दर्शूचं झालं, छोटूचं झालं, मम्मीचं झालं, मोठी याचं झालं. बघायला आजींनी आणलं नाही तर बस कोणी आजी घायल झाली असते. जय श्रीराम, जय श्री श्याम, हर हर महादेव, नमो पार्वती पते हर हर महादेव.